नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी खूप महत्त्वाची एक नवीन योजना आहे आणि या योजनेअंतर्गत जे काही 55 वर्ष झालेले नागरिक असतील यांना मंडळाकडून 10,000 रुपये सन्मान निधी म्हणून देण्यात येणार आहे। तर याबद्दलचा नवीन जो काही जी आर आहे नुकताच प्रविष्ट करण्यात आलेला आहे आणि राज्य शासनामार्फतून यांना ती निधी देण्यात येणार आहे, म्हणजे या माध्यमातून त्यांना निधीही देण्यात येणार आहे। तर काय आहे ही माहिती संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितलेली आहे। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। नवीन जी आर प्रस्तावित करण्यात आलेला आहे की या जी आर अंतर्गत घरेलू कामगारांना 10,000 रुपयेचं अनुदान हे मंडळाच्या निधीतून देण्याबाबतचा एक नवीन जी आर प्रस्तावित करण्यात आलेला आहे। आणि हा जो काही जी आर आहे हा जी आर 6 मार्च 2024 चा जी आर आहे की महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत हा निर्णय आहे। तर या अंतर्गत काय हा कशा प्रकारचा जी आर आहे बाबतची आपण संपूर्ण आणि उत्तम जी काही महत्त्वाची माहिती ती आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, हा जो काही जी आर आहे या जी आर ची स्थापना म्हणजे 3 नोव्हेंबर 2011 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली होती आणि या अंतर्गतच आता जो काही हा जी आर आहे म्हणजे ही जी काही योजना राबवण्यासाठी म्हणजे 2022 मध्ये राबवण्यासाठी आणि त्या अंतर्गत प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाब ही शासनाच्या विचारधन होती। तर या अंतर्गत म्हणजे महत्त्वाचं काय आहे मित्रांनो की ज्या नागरिकांना 55 वर्ष हे पूर्ण झाले असतील त्यांच्यासाठी या जी आर च्या माध्यमातून शासन निर्णय काय आपण ते पाहणार आहोत आणि किती जी काही रक्कम आहे ती या घरेलू कामगारांना देण्यात येणार आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। तो शासन निर्णय काय आहे की महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत रुपये 10,000 एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट बँक खात्याच्या डीबीटीद्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे की त्यांच्या डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये हे 10,000 रुपये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। ज्या नागरिकांचं 55 वर्षे पूर्ण झालेलं असतील तर अटी काय आहेत आपण ते जाणून घेणार आहोत की यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील। ज्यांनी कोणी अगोदर लाभ घेतला असेल तर ते पात्र नसणार आहेत, जे नवीन असतील ते पात्र असणार आहेत। यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसणार आहेत। त्याच्यानंतर लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी हा जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी। त्यानंतर अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून विकास आयुक्त आणि असंघटित कामगार तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत। तर अशा प्रकारची काही अटी इथे शर्ती आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारची जी काही ही योजना आहे या योजनेअंतर्गत म्हणजे घरेलू कामगार योजनेअंतर्गत अर्थसहाय्य म्हणून 10,000 रुपये 55 वर्ष झालेल्या नागरिकांना देण्यात येणार आहे। जी काही बाकीची तुम्ही माहिती आहे ते बघू शकता आणि तुम्हाला जर हा जी आर हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये ही लिंक पण देतो, या लिंक वरती क्लिक करून तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वातून या लोकांसाठी म्हणजे राज्यातील लोकांसाठी खूप काही चांगल्या योजना या येत आहेत आणि या अंतर्गत या योजनेला एक चांगला प्रतिसाद मिळेल म्हणून 55 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना 10,000 रुपये मंडळाच्या निधीतून सन्मान धन म्हणून देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचा जी आर नुकताच प्रस्तावित करण्यात आलेला आहे आणि हा जी आर नुकताच 6 मार्च 2024 चा आहे आणि या अंतर्गत जे काही पात्र लोक असतील ते जे पात्र नागरिक आहेत ते चांगल्या प्रकारे याचा लाभ घेऊ शकतील। तर अशा प्रकारचा आपण एक छोटासा अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा आपण प्रयत्न केलेला आहात। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।